मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा आणि बीट टाकून तर पहा. यापूर्वी कदाचित तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल. बीटापासून आपण भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज करत असतो, पण बीटाची ही रेसिपी कधी केली आहे का? मला कमेंट करून नक्कीच कळवा. पहा, ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे, झटपट होणारी आहे. आणि एखादा जर पदार्थ किंवा एखादं साहित्य तुमच्याकडे नाहीये तर त्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता ते सुद्धा मी या व्हिडिओत सांगणार आहे, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. इथे या रेसिपीसाठी मी एक बीट घेतलेलं आहे आणि सोबतच मुरमुरे घेतले आहेत. पहा, जर तुमच्याकडे मुरमुरे नसतील तर तुम्ही मुरमुऱ्यांच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये, म्हणजे जर तुम्ही एक वाटी आता मुरमुरे मी इथे घेतलेत मोठा बाउल, तर तुम्ही अर्धा बाउल पोहे इथे ॲड करू शकता मुरमुरे स्किप करून. जर तुम्हाला मुरमुरे वापरायचे नाहीयेत तर मग जेवढे मुरमुरे आत्ता घेतलेत ना मी त्याच्या अर्धे तुम्ही पोहे इथे वापरू शकता. तर पहा, इथे मी आता मुरमुरे घेतलेले आहेत आणि आपल्याला सोबतच एक लहान वाटी भरून रवा लागणार आहे. या रेसिपीसाठी आपल्याला मुरमुऱ्यांचं प्रमाण जास्त ठेवायचे, रव्याचं प्रमाण कमी ठेवायचे. आणि जर तुम्ही मुरमुऱ्यांऐवजी पोहे वापरत असाल तर तुम्हाला दोन्ही साहित्य समप्रमाणामध्ये घेतलेत तरी सुद्धा चालणार आहे. इथे मी बारीक रवा घेतलाय. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तो घेतलात तरी सुद्धा चालणार आहे, किंवा मग बारीक रवा घेतलात तरी सुद्धा चालणार आहे. आता आपण जरा वेळ हे मुरमुरे आणि रवा साईडला ठेवून देऊया. इथे मी एक मोठ्या आकाराचं बीट घेतले. जर लहान बीट असतील तर 2 घ्या. बीट प्रत्येकाच्याच आरोग्यासाठी किती गुणकारी आहे हे प्रत्येकाला माहीत असतं. पहा, बीट सगळ्यांनीच खायला हवं, पण बऱ्याचदा लहान मुलं काय मोठी सुद्धा बीट खायला कंटाळा करतात, किंवा बीटाची जी चव आहे ती बऱ्याचदा बहुतेक जणांना आवडत नाही. जर तुम्ही या पद्धतीने बीटाची ही रेसिपी केलीत ना तर त्यामध्ये अजिबातच असं जाणवत नाही की ही बीटापासून केलेली रेसिपी आहे. ही रेसिपी खायला एवढी छान लागते ना की एका बीटाची रेसिपी एक जण म्हटलं तरी आरामात खाऊ शकतं. आता तुम्ही विचार करा, एवढं मोठं बीट आपण एका टायमाला तर खाणार नाही, कारण बीट मुळातच आवडत नाही. पण जर तुम्ही ही रेसिपी केलीत तर लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील. तर पहा, इथे मी मोठं असं एक बीट घेतलं. छान स्वच्छ आधी धुवून घ्यायचे, त्यानंतरनं याची आपल्याला संपूर्ण साल काढून घ्यायची आहे. पहा, मी इथे या बीटाची सगळी साल काढून घेतलेली आहे. आता आपण बीटाची मागची पुढची बाजू कट करून घेऊया. तर पहा, अशा पद्धतीने मी इथे हे कट करून घेतेय. तुम्हाला आहे ना बीटाचे लहान मोठे तुमच्या आवडीनुसार याचे काप करून घ्यायचेत. मिक्सरमध्ये जसे हे बारीक होऊ शकतात त्या पद्धतीने तुम्ही तुकडे याचे करून घेऊ शकता. अगदीच बारीक बारीक कट केलं तरी चालेल, किसून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे, किंवा मोठ्या तुकड्यांमध्ये कापलत ना तरी सुद्धा चालणार आहे. आपल्या चॅनलवरती भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज मी अपलोड करत असते. त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी किंवा लहान मुलांना काहीतरी छान असं काय देता येईल, किंवा मोठ्यांसाठी टिफिनसाठी, सणासुदीला, अशा वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते. जर तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे असे छान छान वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहा, इथे मी संपूर्ण बीट कट करून घेतलेले आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय आणि यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी रवा घालून घ्यायचा आहे. तर पहा, मी इथे एक लहान वाटी भरून रवा घेतलेला आहे. हा संपूर्ण रवा मी यामध्ये घालून घेते. आता हा रवा घातला की लगेचच आपल्याला यामध्ये बीट सुद्धा घालून घ्यायचे. पहा, आता एका वेळी जितकं बीट बसेल ना तितकंच बीट मी यामध्ये घालून घेणार आहे. तुम्ही हवं तर वेगवेगळे, म्हणजे जसं की आधी रवा वाटून घेऊ शकता, नंतर मुरमुरे, नंतर ना एकत्रित सगळं बीट वाटून घेतलं तरी चालेल. पण अशा पद्धतीने वाटल्यामुळे ना मिश्रण छान असं मिक्स होतं. तर पहा, मी आता यामध्ये भरपूर पाणी घातले. रव्याला बऱ्यापैकी पाणी लागतं, तर त्या हिशोबाने पाणी घालायचे आपल्याला. आणि हे छान असं अगदी बारीक वाटून घ्यायचे. यामध्ये बीटाचे तुकडे वगैरे राहता कामा नये याची काळजी घ्यायची. त्यामुळे हवं तर तुम्ही बीट अगदी बारीक चिरलत किंवा किसलत ना तरी चालेल, म्हणजे मग ते वाटायला सोपं जाईल आणि लवकर वाटलं सुद्धा जाईल. पहा, मस्त अशी स्मूथ पेस्ट मी याची तयार करून घेतलेली आहे. आता आपण याच पद्धतीने ना मुरमुरे सुद्धा वाटून घेणार आहोत. पहा, सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात बसेल इतपत मुरमुरे घालून घेणार आहे मी. आणि मग आपल्याला यामध्ये सुद्धा ना थोडंसं पाणी ॲड करायचंय आणि मग हे वाटून घ्यायचंय. पण यासोबत मी ना 1-2 बीटाच्या फोडी सुद्धा घालून घेते, म्हणजे मग छान असा मुरमुऱ्यांना सुद्धा रंग येईल. तर पहा, जितक्या बसतील तितक्याच घाला आणि मग यामध्ये थोडंसं पाणी घालून हे छान असं बारीक वाटून घ्या. तर पहा, इथे आपलं हे सुद्धा वाटून तयार झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही.
आता मी हे मिक्सरच्या भांड्यातनं काढून घेते. याच पद्धतीने राहिलेले मुरमुरे मी वाटून घेणार आहे. पण हां, आता यामध्ये काही महत्त्वाचे जिन्नस ॲड करायचे आहेत आपल्याला. तर ते म्हणजे या रेसिपीला छान चव यावी यासाठी मी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. पहा, इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आता राहिलेले जे मुरमुरे होते ना, ते घालून घेतले. आपल्याला यामध्ये इतर कोणते जास्तीचे मसाले किंवा इतर काही जास्तीचं ॲड करायचं नाही आहे, ज्यामुळे या रेसिपीची चव जी आहे ना ओरिजिनल ती टिकून राहील. तर मी यात थोडं पाणी घालून हे छान असं वाटून घेतलं. आता हे सुद्धा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने. पहा, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. हा पदार्थ ना खूप जास्त तिखट चांगला लागणार नाही, तर तिखट थोडं बेतातच घाला. आता इथे मी कढीपत्ता घेतलाय. छान असा धुवून घेतलेला आहे कढीपत्ता आणि तो अशा पद्धतीने आपल्याला कैचीच्या मदतीने चिरून घ्यायचा आहे. असा बारीक असा कापून घेतलाय मी. पहा, तुम्ही हवं तर सुरीने चिरून घेतलं तरी चालेल. आता इथे मी 2 चमचे जवळपास पांढरे तीळ घेतलेले आहेत. हे तीळ सुद्धा यामध्ये घालून घेतले. त्यानंतरनं चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे. पहा, एकाच वेळी मी इथे असं मीठ घालून घेणार आहे. आता आपण हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही जर नोटीस केलं असेल तर आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले वापरलेले नाहीत. फक्त हिरव्या मिरचीचा आपण वापर केलाय, ज्यामुळे खरंच हा पदार्थ खूप जास्त चविष्ट होतो. आता आपण हे सर्व छान असं फेटून घेऊया. मी इथे कमीत कमी 5 मिनिटं तरी हे फेटून घेतलेले आहे. आणि मग आता यात मी पुन्हा पाणी ॲड करते. पहा, बॅटर आपल्याला खूप जास्त घट्ट ठेवायचं नाहीये. आता पाणी ॲड करण्यापूर्वी जे बॅटर होतं ना, त्या बॅटरपासून तुम्ही याची इडली सुद्धा करू शकता आणि आप्पे सुद्धा करू शकता. पण आज मी तुम्हाला इथे इडली किंवा आप्पे दाखवणार नाहीयेत, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी जास्तीचं ॲड केलेलं आहे. पहा, पीठ ना आपल्याला हे खूप जास्त असं घट्ट करायचं नाहीये आणि अगदीच पातळही ठेवायचं नाहीये. आता मी इथे अर्धी पुडी इनो घालून घेणार आहे, संपूर्ण नाही. पहा, इथे मी एवढा असा इनो घातलेला आहे, तर अर्ध पॅकेटच मी इनो घालून घेतलाय. यावरती थोडंसं पाणी घालूया आणि पटापट हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया. इनो जेवढ्या लवकर ॲक्टिवेट होतो ना, तेवढ्याच लवकर तो डिॲक्टिवेट सुद्धा होतो. त्यामुळे आपल्याला हे पटापट असं मिक्स करून घ्यायचे. तर आता पाहू शकता तुम्ही, हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. एकीकडे मी आधीच तवा गरम करण्यासाठी ठेवला होता, त्याला थोडंसं बटर लावून घेतले आणि त्यावरती हे मिश्रण घालून घेते. इथे तुम्ही बटरऐवजी तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकता. आता अशा पद्धतीने आपल्याला ह्याचं हे मिश्रण घालून घ्यायचे. तुमचा पहिला डोसा कदाचित थोडासा असा ओबडधोबड होऊ शकतो, पण नंतरचे सगळे डोसे छान गोलाकार आणि मस्त होतात. बरं, ह्याचे आता मी थोडेसे स्पंज डोसा टाईप केलेले आहे, पण तुम्हाला जर अगदी पातळ कुरकुरीत डोसा हवा असेल ना, तर तो सुद्धा अगदी आरामात होतो बरं का. थोडंसं पाणी जास्तीचं घालायचं आणि मस्त पातळ डोसा घालून घ्यायचा. बारीक गॅसवर होऊन द्यायचा. तो सुद्धा डोसा खायला छान लागतो आणि मस्त कुरकुरीत डोसा याचा सुद्धा तयार होतो. वरतून मी थोडंसं बटर लावले आणि आता आपण अगदी अलगद हाताने हे पलटी करून घेऊया. आपण हा थोडासा जाड ठेवलाय, त्यामुळे तुटण्याचे चान्सेस असू शकतात पलटी करताना. खालच्या साईडनी जर व्यवस्थित होऊन दिलं नाही ना, तर हा तुटू शकतो. त्यामुळे एक बाजू छान होऊ द्या, त्यानंतरच याला पलटी करा. पहा, दोन्ही साईडनी मी छान असं ह्याला भाजून घेणार आहे. अगदी व्यवस्थित हे असं भाजून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतरनं आता आपण हा काढून घेऊया. बरं, यासोबत ना तुम्ही कोणत्याही प्रकारची चटणी वगैरे करू शकता. मी इथे खोबरं, शेंगदाणे, त्याचबरोबर फुटाण्याची डाळ, चिंच, थोडीशी साखर आणि अगदी थोडंसं लिंबू सुद्धा घातलेलं आहे. थोडी कोथिंबीर घातली आहे आणि ही चटणी तयार करून घेतली आहे. सोबत तुमच्या आवडीनुसार तिखटानुसार मिरच्या घालायच्या आहेत आणि ही चटणी आपल्याला करून घ्यायची आहे. चटणी खूप जास्त छान होते. यामध्ये 1-2 चमचे जर दही घाला. जर तुम्हाला चिंच आणि लिंबू वापरायचं नसेल तर तुम्ही यामध्ये दही सुद्धा वापरू शकता. अप्रतिम झालेले आहेत. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. उद्या पुन्हा भेटूया. बाय.